नमस्कार बांधवांनो। तर संघर्ष कन्या, मराठा कन्या, मराठा आरक्षणामध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या त्या ठिकाणी मराठा समाजाला जे काय आरक्षण मिळालं ते म्हणजे संगीता वानखेडे यांच्यामुळे मिळालं असं आपल्याला म्हणावं लागेल। आता त्यांचं मत काय आहे ते तुम्ही त्यांच्या तोंडून ऐका। कारण ज्या वेळेला पुण्यामध्ये याची सभा होती ना, शांतता रॅली, त्या दिवशी ना बुधवार पेठ गच्च भरलेली होती। याच्या शांतता रॅलीला गेले होते तुम्ही का बुधवार पेठ मध्ये गेले होते तुमची हवस भागवायला? तुम्ही आरक्षण मागायला आले होते का बुधवार पेठ मध्ये जाण्यासाठी आले होते हे सांगा ना। दलिंद्र्या हो, भिकार चोटांनो। आता तुम्ही ऐकलंच असेल ही बाई काय बोलते। पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि पुढे काय गलिच्छ भाषेमध्ये ही बाई बोलत आहे। त्या ठिकाणी म्हणजे आता तुम्हाला सांगू शकत नाही इतके गलिच्छ भाषेमध्ये ही शब्द वापरते। म्हणजे आता हिचं काय मत आहे की जे पुण्यामध्ये जरांगे पाटलांची शांतता रॅली झाली त्या ठिकाणी शांतता रॅलीला आहे मराठा समाज हे गेलेच नाही आणि हे दुसरीकडेच गेले असं मत ह्या बाईचं आहे। त्या ठिकाणी मला सांगा, आता एखाद्या ठिकाणी घटना घडली, समज घडली, त्या ठिकाणी म्हणजे कोण कोण होते, काय काय होते, मी स्वतः तिथं आहे असल्याशिवाय कसं कळन मला सांगा। त्या ठिकाणी हिला कसं काय माहीत झालं की तिथं मराठा समाज गेलता त्या ठिकाणी आणि मराठे त्या ठिकाणी गेलते असं धरलं समज। हिच्या मनानुसार आपण जर गृहीत धरलं त्या ठिकाणी जर आपण तिथं त्या ठिकाणावरती जर गेलोच नाहीत तर आपल्याला कसं माहीत होईल की त्या ठिकाणी कोण कोण होतं आणि काय काय होतं हे कसं कळलं? त्या ठिकाणी आता तुम्हालाच काय तर्क लावायचं ते तुम्ही तुमच्या तोंडाने लावा। तर आता हे बाईचं ह्या संगीता वानखेडेचं पूर्णतः एक तर मेंदू बिघडलेला आहे हिचा आणि पूर्णतः मानसिक संतुलनही बिघडलेलं आहे आणि हिचं आता डोकं ठिकाण्यावर आलेलं नाही। ही कुंकडे काही बरळत आहे आणि मराठा समाजाला बदनाम करायचं काम ही बाई करत आहे। कारण आता हिला काय वाटत आहे की मला प्रसिद्धी कशी मिळेल ह्यासाठी हिचा एक प्रयत्न असावा, त्यानंतर कोणतरी हिला पैसे पुरवते म्हणून ही बोलते असा एक प्रकार असावा आणि ही विनाकारण बडबडत राहते। आणि एवढं करत असतानाही मराठा समाजाची बदनामी करत असतानाही त्या ठिकाणी ही नंतर काय बोलते की माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात ॲडमिट असताना त्या ठिकाणी मराठा समाजाने मला धमक्या दिल्या, मला फोन येऊ राहिले आणि मी खूप परेशान झाले। किंवा खूप मोठा माझ्यावरती खूप ह्यांनी टीका केल्या, म्हणजे कॉमेंट्स केल्या आणि मला वाटेल त्या गलिच्छ भाषेमध्ये हे मराठा समाजाचे लोक बोलले। तर मला सांगा तुम्ही, जर आता मी कुणाला काही बोललोच नाही, मी कुणालाच काही बोललो नाही तर मला लोक कसं काय शिवाय देतील? मला कशामुळे लोक विनाकारण शिवाय देतील? जर एखादा व्यक्ती शांत आहे तो कुणालाच काही बोलला नाही, विनाकारण लोक त्याला शिवाय देतील का? त्याला धमक्या देतील का? मला सांगा। जर ह्या बाईने घरी गप गुमानं भाकर तुकडा खाल्ला आणि तिथंच गप तिचं काय काम आहे तिचा संसार आणि परपंच जर करत राहिली, हिला कोण कशाला विनाकारण शिवाय देणं, कोण कशाला काय बोलन? पण हिला तसं जमत नाही, गप गुमानं हिला भाकर जात नाही। त्याच्यामुळे ही काय करते, रोज संध्याकाळी लाईव्ह येते यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकवरती येऊन त्या ठिकाणी पूर्णतः मराठा समाजाची आणि जरांगे पाटलांची बदनामी करते आणि नंतर मग ही भाकर खात असावा माझा एक अंदाज। कारण हिला आता जेवण हे गपगुमानं जेवण जात नाही, तिला वाद खेळल्याशिवाय हे जमत नाही। कारण विनाकारण टीका करून ही तिची तर बदनामी झालेलीच पहिल्यापासून, तिचा कुठेही तिला इज्जत नाही। कारण तिला गल्लीमध्ये कोणी कुत्रं ओळखत नसेल, पण आता ती मोठमोठे भाषणं ठोकती घरी बसल्या कारण बोलते की मी मराठा आरक्षणासाठी खूप काम केलं, काय केलं आणि कुठं एक फोटो नाही रस्त्यावरती आला, रस्त्यावरती कुठं उतरले नाही, कुठं आंदोलन केलं, कुठंच काहीचा फोटो नाही किंवा कुठं काहीच केलं नाही मी, फक्त घरी बसल्या बोंबलते। आता आपण एका प्रकारे धरू की जरांगे पाटील हे तात्पुरते समज चुकीचे धरू, एकाकडं संगीता वानखेडेचं योग्य आणि आपण म्हणू की जी मराठा आरक्षणाची वाघीण ही संगीता वानखेडे आहे असं आपण ठरवू। त्या ठिकाणी मग आता संगीता वानखेडेनं काय करावं, जरांगे पाटलांसारखं 10 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून ही 10 दिवस संगीता वानखेडेनं उपोषण करावं। तुझा संसार, तुझा परपंच सोडून त्या ठिकाणी रात्रंदिवस मराठा समाजासाठी जनजागृती ही महाराष्ट्रभर करावी। त्यानंतर म्हणजे इकडं कंटिन्यू तू तिकडं जनजागृतीच कर, मराठा आरक्षणासाठी काम कर आणि तिकडं तो घरदार पूर्णतः सोडून दे। आपण खरंच मानू मग ही खरंच संघर्ष कन्या आहे आणि ही संगीता वानखेडे खरंच मराठा समाजासाठी काम करते। पण तिला तसं जमत नाही, ती बसल्या जरांगे पाटलावरती टीका करते, मराठा समाजावरती टीका करते आणि करत काहीच नाही, साक्षात कृती ही काहीच करत नाही, फक्त बसल्या सांगते मी मराठा आरक्षणासाठी काम करते असं ही बाई बोलून फक्त आणि मराठा समाजाची बदनामी करून जरांगे पाटलावरती टीका करून आमची माती भडकवायचं काम
मराठा समाजाची माती भडकवायचं काम ही बाई करते आणि हिचं आता डोकं ठिकाणावर राहिलेलं नाही। मराठा समाजाला कळकळीची विनंती आहे, कोपरापासून हात जोडून मराठा समाजाला कळकळीची विनंती आहे, कारण ह्या बाईकडे दुर्लक्ष करा, कारण हिचं मानसिक संतुलन बिघडलंय, पण तिच्यामुळं आपलं मानसिक संतुलन बिघडन, कारण ही विनाकारण काही हिचं आता डोकं ठिकाणावर राहिलं नाही, त्याच्यामुळे काही पण गलिच्छ भाषेमध्ये बोलत आहे। तिच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करा, कारण मी पाहिलं एका वेळेस तिच्या लाईव्हला हे लोक 50-50, 60-60 हजार लोक जॉईन होतात एका टायमिंगला। आणि का तर काही असे आहेत की जरांगे पाटलावरती टीका करते म्हणून आपण चला बघू, काहीला खुशी होत असते, आणि काही असे आहेत की आपल्या जरांगे पाटलांना नेमकं ही काय बोलते ह्याच्यासाठी लोक ते पाहण्यासाठी जॉईन होतात। पण मराठा समाजाला सांग नाही, कारण ती काही बोंबलू द्या, तिकडं काही बोलू द्या, तिच्याकडं बिलकुल दुर्लक्ष करा, कारण आपलं डोकं बिघडन त्याच्यामुळं सांग नाही की ती काही बोंबलू द्या तिकडं, तिच्याकडं पूर्णतः दुर्लक्ष करा, बिलकुल लक्ष देऊ नका, कारण हिला विनाकारण प्रसिद्ध करायचं काम हे मराठा समाजाने करू नका। आणि आता हिचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे की स्त्रियांचा आदर केला पाहिजे, पण ही स्त्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून कशी मराठा समाजाचीच गलिच्छ भाषेमध्ये त्या ठिकाणी म्हणजे बदनामी करते, ह्याच्यावरून मला तुम्ही सांगा कोणत्या तोंडाने हिचा आदर केला पाहिजे, कसा आदर केला पाहिजे मला सांगा ना तुम्ही। जर ही एवढ्या गलिच्छ भाषेमध्ये टीका करते आणि एवढे जर हिचे गलिच्छ विचार असतील तर हिचा कोणत्या तोंडाने आदर केला पाहिजे, आणि आदर करूनच ही बाई डोक्यावरती बसले, त्याच्यामुळं आता सांग नाही, कारण आपण हिचा इतक्या दिवस आदर केला, बाई एक स्त्री आहे म्हणून आपण तिचा सन्मान केला, पण आता ही बाईनी हिचं आता अति व्हायला लागलंय, त्याच्यामुळं ती मराठा समाजाची वारंवार बदनामी करते, टीका करते जरांगे पाटलावरती, कारण आता हिला तात्काळ हिच्यावरती डायरेक्ट गुन्हा दाखल करा। त्या ठिकाणी ज्या काय महिला भगिनी असतील मराठा समाजाच्या, तेवढ्या सर्व माता माऊल्यांनी काय करा, डायरेक्ट पोलीस स्टेशनला जा, पोलीस कंप्लेंट करा, तक्रार करून हिच्यावरती गुन्हा दाखल करा, त्याशिवाय हिचं तोंड गप बसणार नाही, कारण हिला असं तर गप गुमानं भाकर जेवण हिला जात नाही, कारण त्याशिवाय हिला जेवण जाईल, मग पोटभर जेवण जाईल, गप गुमानं भाकर खाईल, त्याच्यासाठी हिच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करा। कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचा तिला विरोध नाही, विनाकारण आम्ही कुणाला विनाकारण कशाला विरोध करू, विनाकारण ही आमच्यावरती टीका करते, मराठा समाजाची बदनामी करते, म्हणून आमचा हिला विरोध आहे। त्याच्यामुळे मराठा समाजाला सांग नाही, हिच्यावरती डायरेक्ट तात्काळ गुन्हा दाखल करा, त्याशिवाय ही गप बसणार नाही। आणि ही जे व्हिडिओ काही कुणी शेअर करू नका, कारण हिचं आता मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। मी तुम्हाला वारंवार सांगतोय, हिचं डोकं ठिकाण्यावर राहिलेलं नाही, आता ही कुंकडं काही बरळते, ही फक्त अशीच कुणाचेही पैसे घेऊन कुणाचीही बदनामी करायचं काम हे बाई ही संगीता वानखेडे खूप दिवसापासून करते। त्याच्यामुळं सांग नाही मराठा समाजाला की आपण आत्ताच्या स्थितीला त्या ठिकाणी तिच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करा, बिलकुल लक्ष देऊ नका, बिलकुल ते व्हिडिओ शेअर करू नका। पण आता मी जर म्हणलं समज आता हा व्हिडिओ शेअर करा, कुणीच मराठा बांधव शेअर करणार नाही, संगीता वानखेडे सांगत सुद्धा नाही तरी पण लोक तिचे व्हिडिओ शेअर करतात। त्याच्यामुळं सांग नाही की आपण तिचं जसं डोकं संतुलन तिचं बिघडलंय, तिचं डोकं जसं बिघडलंय तसं आपलं बिघडून देऊ नका, ही मराठा समाजाला कळकळीची विनंती आहे। आणि आपण हिच्यापासून सावध राहा, त्याच्यामुळं आपलं डोकं वारंवार बिघडतं, असं प्रकार घडू नये। त्याच्यामुळं सांग नाही की सर्वांना आता हिचं अति व्हायला लागलं, ही खूप मराठा समाजाची बदनामी करते, त्याच्यामुळं तुम्हाला शेवटचं सांगतोय की हिच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करा, त्याशिवाय ही बाई शांत बसणार नाही। आणि नंतर काय बोंबलं ना आता की मी मराठा आरक्षणासाठी काम करते आणि माझ्यावरती गुन्हा दाखल करा, तू मराठा आरक्षणासाठी काही करत नाही, तू फक्त बसल्या कुणाकडून पैसे घेऊन त्या ठिकाणी जरांगे पाटलावरती टीका करायचं काम करते। आणि तुझ्या जर दम असेल तर त्या ठिकाणी आंदोलन कर मराठा आरक्षणासाठी, आम्ही तुझ्या पाठीमागं आहोत, त्या ठिकाणी उपोषण 10 दिवस कर, अन्न पाण्याचा त्याग कर, त्या ठिकाणी मग पाहू आपण खरंच आम्ही तुला संघर्ष कन्या हे नाव देऊ, विनाकारण आम्ही तुला नाव द्यायला काय मोकळे नाहीत, कारण तुझं आता अति व्हायला लागलंय, तुझं खूप मराठा समाजाची बदनामी केली, इथून मागेही केली आणि आता करत आहे तू, पण आता इथून पुढं करणार नाही, ह्यासाठी मराठा समाजाने गुन्हा दाखल करा, हे सर्वांना मी कळकळीची शेवटची विनंती करतो। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुम्ही शेअर तर करणार नाही हे मला चांगलं माहिती आहे, तुम्ही संगीता वानखेडेचे व्हिडिओ लवकर शेअर करता, पण आता हा व्हिडिओ शेअर करणार नाही हे मला चांगलं माहिती आहे, कारण ही घाण सवय मराठा समाजाला चांगल्या प्रकारे आहे हे मला चांगलं माहिती आहे। त्याच्यामुळे इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा लाख मराठा।